तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, या ठिकाणी बुद्धिमत्तेची सिरीज चालू आहे आपली आणि त्यामध्ये नाही का कोडिंग डिकोडिंग हा चॅप्टर आपण बघतोय, म्हणजेच काय सांकेतिक लिपी. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जे की नाही का अक्षरांशी कसा संबंध असतो त्यावरचे उदाहरणं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर अक्षर अंकांशी संबंध असणारे जे काही क्वेश्चन आहे उदाहरण आहेत तर आपण बघणार आहोत. तर चला सुरू करू. तर बघा, पहिलं उदाहरण, एका सांकेतिक भाषेत क्रेडिट हा शब्द असा 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 लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत गार्डन हा शब्द कसा लिहिला जाईल. तर बघा, कोणता शब्द आहे तर क्रेडिट. क्रेडिट हा शब्द क्रेडिट हा शब्द नाही का असा लिहिलाय, म्हणजे कसा 7 12 9 8 13 24. तर गार्डन हा शब्द कसा लिहिला जाईल. तर बघा, क्रेडिट साठी हे अंक कसे आले तर ते पहिले समजून घ्या. तर बघा, सी कुठे आहे तर सीचा नंबर बघा या ठिकाणी किती आहे तर सीचा नंबर आहे 3. बरोबर, किती आहे 3 आहे. पण या ठिकाणी किती घेतलंय तर 7 घेतलंय, म्हणजे 3 मध्ये किती मिळवाय म्हणजे 7 येईल. तर 3 मध्ये नाही का 4 प्लस करू आपण. जर 4 वेळेस 4 प्लस होता म्हणजे किती होतं तर 7. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी सी म्हणजे त्याचे मूळ मूळ किंमत आहे या ठिकाणी 3, त्यामध्ये 4 प्लस केले म्हणजे 7 झाले. तर बघा आरचा नंबर किती या ठिकाणी तर आरचा नंबर आहे 22, आहे की नाही. तर बघा आर कुठे आहे तर आर या ठिकाणी आहे. तर आरचा नंबर या ठिकाणी किती आहे तर या ठिकाणी मूळ जी की आपली नाही का एबीसीडी त्यामध्ये त्याचा सिरियल नंबर येतो 18. तर बघा, तर या ठिकाणी 18 आहे का तर नाही, 18 नाही तर किती आहे तर 22 आहे. म्हणजे यामध्ये पण आपले 4 ऍड झाले, त्यावेळेस त्याचं इथं किती आहे तर 18 आहे. बरोबर, तर त्यामध्ये 4 ऍड झाले नंतर किती आले तर 22 आले. तसंच बघा पुढे पुढे आहे ई. तर ईचा नंबर आहे 5वा आणि या ठिकाणी किती दिसतं आपल्याला तर 9. तर 5 मध्ये ज्यावेळेस 4 मिळवले त्यावेळेस 9 होतात. म्हणजेच या ठिकाणी असं समजतं आपल्याला की प्रत्येक लेटरचं जे मूळ किंमत आहे किंवा मूळ स्थान आहे त्यापेक्षा त्याच्यात 4 प्लस केलेले किंवा 4 ही संख्या ऍड केली आहे, त्यावेळेस त्याचा हा असा सांकेतिक कोड या ठिकाणी आला. तसंच आपल्याला गार्डनचा काढावा लागणार आहे. बरोबर आहे की नाही. तर बघा, जर GARDEN, तर बघा आता जी बघा जीचं स्थान किती आहे तर 7. 7 मध्ये 4 जर ऍड केले तर या ठिकाणी आपल्याला 11 भेटतील. तसंच ए आहे 1 नंबरला, त्यात 4 ऍड केले तर किती होतात तर 5. त्यानंतर बघा आर आर आहे 18. 18 4 ऍड केलं तर किती होतं तर 22. तसंच डी डी कुठे आहे डी 4 नंबरला आहे. तर 4 मध्ये 4 ऍड केले म्हणजे होतील 8. तर ई बघा, ई आहे 5 नंबरला, तर 5 मध्ये 4 केले ऍड तर किती होतात तर 9. तसंच एन आहे 14 नंबरला, तर 14 मध्ये 4 ऍड करू, 14 4 ऍड केले म्हणजेच 18. तर तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे 11 5 22 8 9 18. तर अशा प्रकारचं हा उदाहरण होतं. तर चला आणखी पुढचं उदाहरण घेऊ. या ठिकाणी का सेम त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून नाही घ्यायचं, उत्तर काढू शकता आणि कमेंटमध्ये सांगू शकता बरं का. तर बघा आता एका सांकेतिक भाषेत जर गॉडमॅन, बरोबर, गॉडमॅन साठी नाही का असा सांकेतिक शब्द वापरला आहे तर त्याच भाषेत नाही का बँकर हा शब्द कसा लिहिला जाईल. तर बघा पहिल्यासारखंच, आता बघा जी जी साठी काय वापरलं आहे गॉडमॅन. बरोबर, लिहून घ्या तुम्ही एकदा गॉडमॅन. तर गॉडमॅन साठी जी साठी बघा जी साठी वापरलाय 7. त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी ओ साठी वापरला आहे 15. तसंच डी साठी वापरला आहे 4. तर बघा आता सगळ्यात पहिले आपण बघू या ठिकाणी जी साठी बघा, तर जी साठी आहे 7. त्याचबरोबर ओ साठी काय वापरलं आहे तर ओ साठी वापरला आहे 15. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं असं समजतं की डायरेक्ट जे काही अल्फाबेट्स आहेत तर त्या अल्फाबेटचे जे नंबर आहेत ते डायरेक्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे मागच्या उदाहरणात कसं होतं की फक्त त्याच्यामध्ये अल्फाबेटचा जो नंबर असेल त्याच्यामध्ये 4 ऍड केले होते. पण या ठिकाणी तसं नाही, फक्त डायरेक्ट जो काही नंबर असणार आहे तो नंबर या ठिकाणी घेतला आहे असं आपल्याला समजतं. तर चला बँकर साठी कसं असेल BANKER. तर बघा बी चा नंबर आहे 2. त्यानंतर एचा आहे 1. एनचा किती आहे तर 14. के बघा कुठे आहे तर के आहे 11 नंबरला. तसंच ई बघा, ई आहे किती 5 नंबरला आहे. तसंच आर आहे 18 नंबरला. बरोबर, तर या ठिकाणी तुमचं उत्तर अशा पद्धतीचं असणार आहे. फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, जे की तुम्ही हे एबीसीडी या ठिकाणी लिहिली आहे तिचं ऑब्झर्वेशन करा, तिचे नंबरिंग बघा.
तसंच त्यामध्ये काय ऍड केलंय का, काही मल्टिप्लाय केलंय का, काही सबस्क्रिप्शन केलंय का त्याच्यामध्ये, त्याचबरोबर काय म्हणजे आहे की अशा वेगवेगळ्या गणितीय क्रिया त्यामध्ये असू शकतात, ते फक्त आपल्याला या ठिकाणी बघायचंय. तर चला आणखी पुढचे उदाहरण बघू, कशा कशा टाईपचे यामध्ये उदाहरण असतात ते. नेक्स्ट उदाहरण या ठिकाणी थोडस वेगळं असणार आहे, तर चला बघूया. एका सांकेतिक भाषेत नॅशनल हा शब्द असा लिहिला जातो, तर सिंगर हा शब्द असा लिहिला तर रेट हा शब्द कसा लिहिला जाईल, बरोबर. तर कसा लिहिला जाईल, तर बघा या ठिकाणी नॅशनल शब्द कुठे येतो, नॅशनल. तर नॅशनल शब्द बघा या ठिकाणी त्याला बघा 5 3 4 2 1 5 3 6 असा लिहिलाय. तसंच कोणता शब्द बघा, सिंगर, SINGER, सिंगर हा शब्द अशा पद्धतीने लिहिलाय, कसा 7 2 5 8 9 0. तर आपल्याला काढायचं काय, तर रेट, RATE. तर रेट शब्द कशा पद्धतीने लिहिला जाणार आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर बघा एन कुठे आहे, तर एन आहे बघा या ठिकाणी अल्फाबेट मध्ये कितवा नंबर आहे, तसंच 14. तसंच एचा नंबर आहे या ठिकाणी 1, पण या ठिकाणी काय दिलेलं आहे 3 5. तसंच टीचा नंबर 20 आहे आणि या ठिकाणी आहे 4. म्हणजे पुढचंही सूत्र काही जुळतंय का, म्हणजे ना नंबरिंग समजते ना काही. अशा वेळेस काय करायचं, आता पुढचा शब्द बघा, यामध्ये एसचा नंबर आहे 7, बरोबर. तसं आयचा नंबर आहे 2. तर बघा या ठिकाणी पण आयचा नंबर 2 आहे. म्हणजेच असं की यामध्येच तुम्हाला नाही का उत्तर आहे, म्हणजे फक्त याचे नाही का नंबरिंग दिलेले, तर तेच नंबर या ठिकाणी असणार आहे. तर बघा आर जो आहे, तर आरचा नंबर आहे 0, तर आपण या ठिकाणी 0 लिहून घेऊ. त्याचबरोबर ए बघा, तर एचा नंबर आहे या ठिकाणी 3. तसंच टी कुठे आहे, तर बघा या ठिकाणी टीचा नंबर आहे 4, तर तो 4 लिहून घेऊ. तसंच ई कुठे, तर ई आहे या ठिकाणी 9 नंबरला. म्हणजेच काही वेळेस असं होतं की जे काही आपले अल्फाबेट्स आहे त्याचे नंबरिंग न देता फक्त सरळ सरळ जे उदाहरणामध्ये नंबर जे समजा शब्द दिले आणि त्यांना जे नंबर दिले, तर तेच तुम्हाला नाही का याच्यामध्ये काढायचे आहे, जो सांकेतिक कोड आहे त्याच्यामध्ये लिहायचा आहे. तर अशा पद्धतीचे पण उदाहरणं राहतात. तर ठीक आहे, चला आणखी पुढचं उदाहरण बघू. मिस्टेक या शब्दासाठी नाही का हा सांकेतिक कोड वापरला आहे, तर नॅक्ड या शब्दासाठी नाही का हा सांकेतिक कोड आहे. तर डिस्टंटचा सांकेतिक काय असेल, सांकेतिक कोड या ठिकाणी काय असेल, असं या ठिकाणी उदाहरण आहे. डिस्टन्सचा सांकेतिक कोड या ठिकाणी काढायचा आहे. तर सेम मागच्या उदाहरणासारखंच आहे, जसे की ह्या अक्षरांना जो नंबरिंग दिले तेच नंबर नाही का यामध्ये असणार आहे बघा. तर बघा सगळ्यात पहिले एम साठी 3 वापरलाय, आय साठी 8 वापरलाय, एस साठी 9 वापरलाय, बरोबर. तसेच बघा या ठिकाणी जे शब्द दिले तर त्यांचे कोड आपण काढायचे. तर ते नाही का यामध्ये जे कोड आहे त्यासाठीचे जे कोड नंबर वापरले तेच नंबर या ठिकाणी आपल्याला वापरावा लागणार आहे. तर बघा DISTANT, डिस्टंट. तर बघा डी साठी वापरला या ठिकाणी 6, तर या ठिकाणी 6 लिहून घ्या. त्याचबरोबर आय याच्यात आहे का, नाही, तर वरच्याच येते बघा. आय साठी वापरलाय 8, तसंच एस साठी वापरलाय 9. त्यानंतर टी बघा, तर टी साठी वापरला आहे 4 नंबरला 5. तसंच ए साठी काय वापरलाय, तर बघा ए साठी वापरलाय या ठिकाणी 1 2 3 4 5 नंबरला 1 2 3 4 5, म्हणजे 4 वापरलाय. तसंच एन साठी काय वापरलाय, तर एन साठी वापरलाय या ठिकाणी 7. आणि टी साठी काय वापरलाय, तर टी साठी वापरलाय या ठिकाणी 5. म्हणजेच ज्या अक्षरांना जे नंबर दिले तेच नंबर आपल्याला या ठिकाणी याला द्यावं लागणार आहे, बरोबर. तर अशा प्रकारचे हे काही वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण असतात, जे की अल्फाबेटचे जे नंबरिंग असतात त्यावरती नसून जे उदाहरणामध्ये दिलेले जे नंबर आहे त्यावरतीच असतात. ठीक. तर बघा नेक्स्ट उदाहरण, जर मॅट साठी 260 हा सांकेतिक कोड असेल, तर बॅट साठी 40 आहे, बरोबर. तर सीबीडी यासाठी नाही का काय सांकेतिक कोड असणार आहे, तर बघा सगळ्यात पहिले जसं आपण बघतो की हे जे अक्षर आहे यांचा नंबर किती असणार आहे अल्फाबेट मध्ये, तर बघा एम कुठे, तर एम आहे 13 नंबरला, तर या ठिकाणी आपण 13 लिहून घेऊ. त्यानंतर ए कुठे, तर एक आहे, ए आहे 1 नंबरला, बरोबर. त्याचबरोबर टी कुठे, तर टी आहे 20 नंबरला, बरोबर.
तर याच्या सगळ्यात पहिले आपण काय करू, बेरीज करून बघू. तर बेरीज जर केली तर 260 येत आहे का, तर नाही येत. कसं, तर बघा 13 आणि 1 14, 14 आणि 20, 14 आणि 20 किती होता, तर 14 आणि 20 होता 34, बरोबर. तर 34 या ठिकाणी येत आहे का, तर नाही. मग आणखी दुसरी क्रिया करून बघू. तर वजाबाकीची जर केली तर तिथे येणारच नाही. त्यामुळे आणखी दुसरी क्रिया जर म्हणलं तर करू या ठिकाणी आपण गुणाकाराची क्रिया. गुणाकार जर केला 13 एक 13, 13 दोन्ही 26, 26 आणि हा 0 जशाचा तसा म्हणजे 260, बरोबर. तर या ठिकाणी असं कळतं की या ठिकाणी जे अक्षर असणार आहे त्या अक्षरांचा जो नंबर आहे त्यामध्ये नाही का तुमचं गुणाकाराची प्रोसेस झाली आहे आणि हे तुमचं सांकेतिक कोड तयार झालेला आहे. तसंच बघा आता पुढचं बॅट, BAT. तर बी बी बघा या ठिकाणी 2 नंबरला आहे, तसंच 1 नंबरला ए आहे, तसंच टी कुठे, टी आहे 20 नंबरला, बरोबर. तर यांचा गुणाकार जर केला बे एक बे, बे दोन्ही 4 आणि हा 0 जसाचा तसा म्हणजे याचं उत्तर 40. तसंच आपल्याला काढायचं आहे CBD. तर बघा सी साठी काय आहे, तर सी आहे 3 नंबरला गुणिले बी आहे 2 नंबरला, तसंच डी किती नंबरला आहे, 4 नंबरला. तर बघा 3 दोन्ही 6, 6 चोक 24. तर तुमचा याचा सांकेतिक कोड भेटलाय तुम्हाला 24. तर हे तुमचं या ठिकाणी आन्सर असणार आहे. समजतंय का? तर फक्त थोडे थोडे लॉजिक लावायचे. लॉजिक लावलं की तुमचा आन्सर या ठिकाणी येऊन जाणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण खूप सारी मेहनत घेतोय, बरोबर आहे का नाही. आणि आता सध्याचा आहे शांततेचा काळ. तुम्ही अभ्यास करताय किंवा नाही करताय, जर समजा तुमचा मित्र म्हणतोय की अरे अजून तर भरतीला खूप वेळ आहे आणि काय आतापासूनच करतो, आपण टायमावर करून घेऊ, तर मित्रा अशा मित्रापासून नाही का तू लांबच राहा. कारण तो तुला नाही का तुझ्या गोल पासून, तुझ्या टार्गेट पासून नाही का बाजूला नेतोय. त्यामुळे आता सध्या तू फोकस कर फक्त तुझ्या अभ्यासावरती. कारण ज्या वेळेस नाही का ऍड येणार त्यावेळेस नाही का तू फक्त तयार पाहिजे. बस कशी परिस्थिती राहू दे, आता आळस जर केला तर नंतर तुला त्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे दुसऱ्यावरती नाही का भरोसा ठेवण्यापेक्षा स्वतःला काय वाटतं ती करा. लोक फक्त लोकांचं काम आहे सल्ले देणे, पण सल्ले नाही, आपल्याला स्वतःच आपल्या स्वतःचा निर्णय घ्यावा लागतो मित्र. तर चला आणखी एक पद्धतीचं उदाहरण पाहू वेगळ्या. तर बघा पुढचं उदाहरण आहे, जर 1 डे बरोबर 655, पुन्हा तसंच इथं मध्ये डॅश आहे, 1 डॅश डे बरोबर 655 डॅश 418, तर काय मोबाईल साठी काय सांकेतिक कोड असणार आहे असं आपल्याला काढायचंय. तर बघा 1 डे, तर 1 ओ कुठे आहे, तर बघा ओ आहे 15 नंबरला. त्याचबरोबर एन कुठे आहे, ते एन आहे 14 नंबरला. त्याचनंतर ई कुठे आहे, तर ई आहे 5 नंबरला. कुठे, 5 नंबरला. तसंच आता बघा डी कुठे आहे, तर डी 4 नंबरला आहे. तसंच ए आहे अल्फाबेट मध्ये 1 नंबरला, आहे की नाही. तसंच वाय आहे किती नंबरला, तर 25 नंबरला. तर तुमचा असा काही संकेत तयार होतोय का, तर नाही. त्यावेळेस काय म्हणजे काही काही शब्द तुम्हाला त्यामध्ये सिमिलर दिसत असतील. समजा हा ईचा हा शेवटचा 5 इथं सिमिलर दिसतोय. तसंच नाही का इथे डी आणि एचा हा 4 आणि 1 सिमिलर दिसतोय. पण बाकीचे अंक नाही का तुम्हाला सिमिलर दिसताय का, हा शेवटचा झाला किंवा हे सुरुवातीचे झाले, तर नाही. तर बघा इथं काय प्रोसेस केली आहे, तो वन ओ जो आहे त्याचा, वनचा जो ओ आहे तर ओचा नंबर आहे या ठिकाणी 15. तर ह्या नाही का ह्या 2 अंकांची नाही का या ठिकाणी बेरीज जर केली तर आपल्याला 6 येत आहे. म्हणजे हा जो 15 आहे त्यांच्या ह्या दोन्ही अंकांची बेरीज किती येते, तर 6 येते. तसेच बघा हे बघा या ठिकाणी 6, बरोबर आहे. तसंच यांचा नंबर आहे 14, तर 14ची जर बेरीज केली म्हणजे ह्या एक एक सुट्ट्या अक्षराची जर बेरीज केली तर तुम्हाला 4 आणि 1 या ठिकाणी भेटेल 5, बरोबर. तसंच हा 5 जसेच तसा, कारण ईचा नंबर किती आहे 5 आहे, तर तो 5 तशाच्या तसा म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी भेटतंय. तसंच बघा आता काय डे, तर डी बघा डीचा नंबर आहे 4, तर 4 हा जसाच तसा आहे या ठिकाणी, बरोबर. तसं एचा नंबर 1 आहे, तर एचा नंबर या ठिकाणी 1 जसाच तसा दिसतोय. तसंच वाय, आता वायचा नंबर या ठिकाणी 25 आहे, पण या दोन्ही अक्षरांची या ठिकाणी जर बेरीज केली तर 2 आणि 5 ची बेरीज येते, 2 आणि 5 ची बेरीज किती येते, 7 पाहिजे ना तिथं.
तर बघा उदाहरण थोडस चुकलेलं आहे या ठिकाणी. तर हे DAY वाय किती नंबरला आहे तर 25 आहे. तर या ठिकाणी 25 पाहिजे, म्हणजे 25चं या ठिकाणी 7 पाहिजे, बरोबर आहे की नाही? 7 पाहिजे. ते लिहिताना थोडीशी चुकी झाली, तर 7 पाहिजे. जर 7 वाय कुठे आहे, तर या ठिकाणी वाय आहे 25 नंबरला. तर 25 जर म्हणलं तर या ठिकाणी दोन्हींची बेरीज किती येते, 2 आणि 5 तर 7. तर बघा 1 साठी 655 कसं आलं या ठिकाणी समजलं, तसं डे साठी 417 कसं आलं. तसंच आपलं आता मोबाईल साठीचा कोड काढायचा आहे. तर एम बघा, एम किती नंबरला आहे तर 13 नंबरला आहे, बरोबर. त्यानंतर ओ आहे या ठिकाणी किती 15 नंबरला, तर 15 लिहून घ्या. तसंच बी किती नंबरला आहे तर बी आहे 2 नंबरला. आय आहे 9. तसंच एल आहे 12 नंबर. आणि ई आहे या ठिकाणी 5 नंबरला. तर आता काय करायचं, जे 2-2 डिजिट दिसत आहे, बरोबर, हे 2-2 डिजिट, तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 1 आणि 3 होतं या ठिकाणी 4, 1 आणि 5 होतं या ठिकाणी 6, 2 जशाच्या तसे, 9 जशाच तसे, 2 आणि 1 आणि 2 होतं या ठिकाणी 3, आणि 5 जशाच तसे. तर मोबाईल साठीचा सांकेतिक कोड आपल्याला या ठिकाणी 462935 असा भेटणार आहे. तर असे होते या ठिकाणी सांकेतिक लिपी किंवा कोडिंग डिकोडिंग यामधले उदाहरणं, जे की होते अक्षर आणि अंक यांचा संबंध असणार आहे. तसंच आता